नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर समीर ढगे आपलं सर्वांचं पुनश्च एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आजचा आपला विषय आहे पशु उत्पादने, मानवाच्या आहार पोषणात सूक्ष्म अन्नद्रव्यांचा मुख्य स्रोत. पशुसंवर्धन हा व्यवसाय प्रामुख्याने दूध, मांस, अंडी यांच्या उत्पादनासाठी केला जातो. या पशु उत्पादनात आज माणसाच्या आहारात अनन्यसाधारण महत्त्व आहे. ही सर्व पशु उत्पादने सूक्ष्म अन्नद्रव्यांचा मानवाच्या आहारात व पोषणात मुख्य स्रोत आहेत. मानवाच्या सर्वांगीण शारीरिक विकासासाठी सूक्ष्मद्रव्य किंवा खनिजे अतिमहत्त्वाची असतात. त्यांचा शरीर प्रक्रियांमध्ये महत्त्वाचे कार्य असते. लोह, आयर्न, जस्त, व्हिटॅमिन अ हे मांसामध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात, तर जीवनसत्व B12, रायबोफ्लेविन, कॅल्शियम, कॉन्जुगेटेड लिनोलिक ॲसिड हे दुधातून मोठ्या प्रमाणात मानवी शरीरास उपलब्ध होतात. मानवी शरीरातील अतिमहत्त्वाच्या जीवन प्रक्रिया योग्य पद्धतीने चालाव्यात यासाठी ही सूक्ष्म अन्नद्रव्ये किंवा खनिजे अत्यंत महत्त्वाची असतात. तर आपण बघूयात लोह किंवा आयर्न याचं मानवाच्या शरीरामध्ये काय महत्त्व आहे. रक्तातील लाल पेशी निर्माण होण्यासाठी व ऑक्सिजनचे वहन शरीरातील निराळ्या भागात होण्यासाठी लोहाची अत्यंत गरज असते. पुरेशा प्रमाणात शरीरास लोह न मिळाल्यास रक्तक्षय किंवा ॲनेमिया हा आजार होतो, ज्यामुळे शारीरिक थकवा जाणवतो व रोगप्रतिकारक क्षमता कमजोर होते. पेशींच्या वाढीसाठी लोहाची आवश्यकता असते. तसेच ऊर्जा निर्मितीसाठी पांढऱ्या पेशींच्या निर्मितीसाठी त्याची आवश्यकता असते. या पांढऱ्या पेशी शरीरास रोगाच्या संक्रमणापासून तसेच रोग होऊ नये यासाठी कार्य करतात. म्हणून मानवाच्या आहारात लोह या खनिजाचा पुरेशा प्रमाणात वापर असणे आवश्यक आहे. गर्भवती महिला, लहान मुले यांच्या आहारात लोहाची मोठी आवश्यकता असते. मानवी शरीरास साधारणतः 10 ते 18 मिलीग्रॅम लोहाची रोज गरज असते. मांसापासून, विशेषतः यकृत इत्यादी अवयवांच्या मांसापासून, माशांच्या मांसापासून विशेषतः समुद्री मासे, अंडी, कोंबडीचे मांस यापासून मोठ्या प्रमाणात लोह मिळते. वनस्पतीपासून मिळणाऱ्या लोहापेक्षा मांसापासून मिळणाऱ्या लोहांची जैविक उपलब्धता जास्त असते. पालेभाज्यांपासून मिळणाऱ्या लोहापेक्षा यकृत किंवा अंडी यापासून 10 पटीने जास्त लोह मिळते. दुसरं महत्त्वाचं खनिज आहे तांबे किंवा त्याला कॉपर म्हणतो. शरीरातील हाडे, रक्तवाहिन्या आणि नसा किंवा मज्जातंतू यांच्या योग्य कार्यप्रणालीसाठी लोहासोबत तांबे या खनिजाची शरीरास आवश्यकता असते. रक्तातील हिमोग्लोबिनच्या निर्मितीस तांबे या खनिजाची गरज असते. हाडांच्या आणि कुर्च्यांच्या वाढीस तांब्याची गरज असते. मेद, कर्बोदके आणि प्रथिने यापासून शरीरात ऊर्जा निर्माण होण्यासाठी तांबे गरजेचे असते. मानवी शरीरास साधारणतः 2 ते 3 मिलीग्रॅम तांबे रोज आहारात असणे आवश्यक आहे. शरीरात तांब्याच्या कमतरतेमुळे अपचनाचे आजार, शारीरिक कमजोरपणा आणि श्वसनासंदर्भातील आजार निर्माण होऊ शकतात. कवचधारी प्राणी जसे खेकडा आहे, शंख किंवा कोंबडीचे मांस, जनावरांचे मांस, यकृत इत्यादी अवयवांचे मांस यापासून मोठ्या प्रमाणात शरीरास तांबे हे खनिज मिळते. पुढील खनिज आहे आयोडीन. या खनिजाचा वापर
थायरॉईड ग्रंथींच्या विकासासाठी व कार्य करण्यासाठी आयोडीनची गरज असते. मेदाच्या चयापचनासाठी, ऊर्जा उत्पादनासाठी आयोडीनचा उपयोग होतो. मानवी शरीरास रोज साधारणतः 2 ते 3 मिलीग्रॅम आयोडीनची गरज असते. रोजच्या आहारात मिठाद्वारे मानवी शरीरास आयोडीन मिळते. याशिवाय समुद्री मासे यापासून देखील आयोडीन मिळते. पुढील महत्त्वाचं खनिज म्हणजे जस्त किंवा झिंक. मानवी शरीराच्या सर्व भागात जस्त आढळून येते. सर्व मूलभूत जैवरासायनिक प्रक्रियांसाठी जस्ताची शरीरात गरज असते. विकारांचे कार्य म्हणजे एन्झाईम्सचे फंक्शन्स योग्य पद्धतीने होण्यासाठी जस्त या खनिजाची गरज असते. तसेच रोग प्रतिकारक शकून ठेवण्यासाठी जस्ताची गरज असते. शरीरावरील जखमा भरून काढणे, त्वचा निरोगी राहणे आणि जंतू संक्रमणाविरुद्ध लढा देण्यासाठी जस्त महत्त्वाची भूमिका पार पडते. शरीराची वाढ होणे, रोगप्रतिकारक क्षमता निर्माण होणे यासाठी पण जस्ताचा उपयोग होत असतो. जस्ताच्या कमतरतेमुळे शरीराची वाढ खुंटते, रोगप्रतिकारक क्षमता कमी होते, डोक्यावरील केस गळणे, आळस इत्यादी समस्या निर्माण होतात. शरीराला रोज 15 मिलीग्रॅम जस्त प्रतिदिवसासाठी आवश्यक असते. दूध, दुधाचे पदार्थ, मांस, यकृतासारखे मांस, कोंबडीचे मांस आणि समुद्र मासे यातून मानवी शरीरास जस्त किंवा झिंक पुरेशा प्रमाणात मिळते. क्रोमियम. रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण नियमित करण्यासाठी क्रोमियमची आवश्यकता असते. रक्तातील मेदाचे प्रमाण, विशेषतः कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी या खनिजाची आवश्यकता असते. क्रोमियमच्या कमतरतेमुळे अवेळी भूक लागणे, जास्त प्रमाणात जेवण घेणे अशा समस्या निर्माण होतात. सोडियम आणि क्लोराईड. शरीरातील वेगवेगळ्या द्रावणांची संहिता टिकून ठेवणे, आम्ल आणि अल्कली यांचे प्रमाण नियंत्रित करणे, रक्ताचा सामू टिकवून ठेवणे इत्यादी अत्यंत महत्त्वाची कार्य हे खनिज शरीरात पार पाडत असते. क्लोरीनचा उपयोग शरीरातील इलेक्ट्रोलाइट तसेच पेशींमधील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी होतो. मॅंगनीज. हाडांची निर्मिती करणे आणि ऊर्जा निर्मितीस तसेच प्रथिने, कर्बोदके आणि मेद यांच्या चयापचय क्रियेत मॅंगनीजचा वापर होतो. मॅग्नेशियम. हृदयाची कार्यप्रणाली नियमित करणे, पेशींमध्ये ग्लुकोजपासून ऊर्जा निर्मितीसाठी मॅग्नेशियमचा वापर होतो. कॅल्शियम आणि जीवनसत्व क यांच्या शोषणासाठी मॅग्नेशियमची गरज असते. सेलेनियम. शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढविणे यासाठी सेलेनियमची गरज असते. सेलेनियममध्ये अँटीऑक्सिडंटचे गुणधर्म आढळून येतात. थायरॉईड ग्रंथींच्या कार्यप्रणालीसाठी विविध विकारांच्या म्हणजे एन्झाईमच्या कार्यासाठी या खनिजाची आवश्यकता असते. विषाणू संक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी यकृताच्या कार्यासाठी सेलेनियमची आवश्यकता असते. मानवी शरीरास 0.02 ते 0.2 मिलीग्रॅम म्हणजे अत्यंत अल्प प्रमाणात सेलेनियमची रोज आवश्यकता असते. समुद्री माशांपासून तसेच इतर मांसांपासून चांगल्या प्रमाणात सेलेनियमची गरज भागविली जाते. तर मित्रांनो, आज आपण मानवी शरीरास जी काही सूक्ष्म अन्नद्रव्य, सूक्ष्म खनिजे आवश्यक असतात त्यांचे मानवी शरीरात काय कार्य असते हे आपण थोडक्यात बघितलं आहे. आणि याचा मुख्य स्रोत म्हणजे जी पशु उत्पादने आहेत, जसे मांस आहे, अंडी आहेत, त्याचप्रमाणे दूध आहे किंवा वेगवेगळ्या प्राण्यांचा मांस आहे, समुद्री मासे, गोड्या पाण्यातील मासे यापासून चांगल्या प्रमाणात या खनिजांचा आपल्या शरीरास
पुरवठा होत असतो. आज सगळीकडे कोरोना या विषाणूने थैमान घातले आहे. या विषाणूपासून आपले संरक्षण करायचं असल्यास आपली रोगप्रतिकारक क्षमता चांगली असणं गरजेचं आहे. आणि ही रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी ह्या पशु उत्पादनांपासून आपल्याला ही खनिजे मिळू शकतील आणि आपली रोगप्रतिकारक क्षमता चांगली होऊ शकेल. धन्यवाद.